नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये ट्रेडर किंवा जे प्रोफेशनल ट्रेडर असतात किंवा ज्यांना माहिती ते लोक ज्याचा वेट करतात तेच म्हणजे बजेट. तर लक्षात ठेवा, बजेट आलं की तुम्ही पाहत असाल यूट्यूब, टेलिग्राम या ठिकाणी सुरू होतं की बजेट स्पेशल, बजेट स्पेशल. तर लक्षात ठेवा, मला तेच आज सांगायचं आहे की उद्या 1 तारखेला निफ्टीची एक्सपायरी आहे. तर आपल्याला मॅक्सिमम फोकस हा निफ्टीवर करायचा आहे. लक्षात घ्या, मी कालचा व्हिडिओ बनवला होता, त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये उद्याच्याला खूप व्होलॅटिलिटी येणार आहे. तुम्ही जर 1 मिनिटाच्या कॅन्डल जर बघितल्या ना, तुम्हाला असं समजून येईल. चेक करा, 90 100 पॉईंटच्या 1 मिनिटाच्या कॅन्डल बनत होत्या आणि मार्केट जे डायरेक्शन चेंज करत होतं एक 5 आणि 10 मिनिटामध्ये. चेक करा, हा टॉप जवळपास 228 ते 246 पर्यंत. यानं टॉप टू बॉटम किती मारलंय? लगभग 45,900 ते 46,140 पर्यंत. इतक्या फास्ट मार्केट अपडाऊन होतं. लगेच दुसरीच कॅन्डल 90 पॉईंटचा फॉल. तसं सेम उद्या ही बँक निफ्टी हीच गोष्ट करू शकते, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. त्यामुळं बँक निफ्टीला न पाहता निफ्टीमध्ये तुम्ही जास्त गोष्टी फॉलोअप घ्या किंवा निफ्टीमध्ये करा. दुसरी गोष्ट, निफ्टीला ओळखणं खूप सोपं आहे. लक्षात घ्या, तुमचा रिलायन्स वन वे चालायला लागला की निफ्टी बरोबर त्या डायरेक्शनमध्ये चालते. आपण काल ही निफ्टीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा निफ्टीचे लेवल दिलेले आहेत. आता सगळ्यात बेसिक गोष्टी येतात की कॅपिटल किती यूज करावा. लक्षात ठेवा, खूप कमी वेळा बजेटमध्ये मार्केट वन वे चालतं, परंतु मॅक्सिमम टाइम मार्केट कधी कधी स्टक असतं किंवा हाय अप डाऊन असतं. त्यामध्ये फक्त टॉप लॉस सिटिंगमध्ये. गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल, 1500-1600 पॉईंटची अपसाईड रॅली झाली आणि त्यानंतर सडन एक 2-2.5 हजार पॉईंटचा फॉल झाला. त्यामुळं मार्केटमध्ये वन वे होईल किंवा टू वे होईल हे कोणी सांगू शकत नाही. लक्षात घ्या, आपण जर बजेटमध्ये बघितलं तर सर्वसामान्य माणसासाठी चांगलं असणारं बजेट हे बँकासाठी चांगलं आहे असं नाही. तुम्हाला व्याजदरामध्ये सूट दिली म्हणजे बँकाला प्रॉफिट होणार आहे असं नाही. त्यामुळे तुमच्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी एखाद्या कंपनीसाठी चांगल्या असतील किंवा एखाद्या इंडेक्ससाठी, स्टॉकसाठी चांगल्या असतील, ही खूप कमी गोष्ट आहे. त्यामुळं आपल्याला प्ले करताना हमेशा हाच विचार करायचा आहे की मार्केट वन वे चालू शकत नाही. तर उद्याच्याला आपल्याला निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आपण पाहणार आहोत. चेक करा, ज्या काल आपण लेवल ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत त्याच लेवल आम्ही ठेवलेल्या आहेत, किंबहुना त्याच लेवल मार्केटनं आजही फॉलो केलेले आहेत. चेक करा, जो मार्केटचा सपोर्ट होता त्याच ठिकाणी मार्केटनं आज अगेन कॅन्डल बनवली. आपण सकाळीच क्लिअर 9:05 मेसेज दिला की मार्केट जरी निगेटिव्ह ओपन झालं असेल ते थांबणार नाही, बाउन्स करल. आणि तुम्ही बघा द्या दुपारनंतर काय मोठा बाउन्स केला. लो बघा आज मार्केटचा 21,450 आणि हाय मार्केटनं मारलाय 21,741. लगभग 200-250 पॉईंटची मुवमेंट केली मार्केट. तसंच उद्या देखील मार्केट गॅप अप ओपन झालं काही हरकत नाही, आपण त्या गोष्टीच फॉलो करत नाही. गॅप अप गॅप डाऊन मी कधीच सांगत नाही गॅप अप होईल गॅप डाऊन होईल. ज्याही लेवलमध्ये होईल त्या लेवल आपल्याला फॉलो करायचे फक्त. आता जर आपण असं समजू की उद्या मार्केट गॅप अप झालं, जर गॅप अप झालं तर आपल्यासाठी सपोर्ट लेवल काय असेल तर 21,750. मार्केट जेव्हा जेव्हा 21,750ला टच करणार तिथनं बाउन्स करणार, लक्षात ठेवा. आणि जर मार्केटनं ही लेवल 5 मिनिट
किंवा 15 मिनिटमध्ये ब्रेक करून डाऊन साईडला होल्ड होत असेल तेव्हा मात्र कॉल साईडची अपेक्षा सोडून द्यायची. त्यानंतर आपले डाऊन साईडचे टार्गेट सुरू होणार, म्हणजेच कुठले 21,450. त्यानंतर स्मॉल जे छोटे छोटे मधले आहेत 21,250. त्यानंतर तुमचं टार्गेट असेल 21,080. असे तुमचे डाऊन साईडचे टार्गेट सुरू झाले. बजेट सुरू झाल्यानंतर मार्केटला खूप मोठी व्होलॅटिलिटी येऊन जाणार, लक्षात ठेवा. कारण की बजेटच्या प्रत्येक 5-10 मिनिटांना नवीन कुठली तरी घोषणा असणार, नवीन कुठलं तरी बजेटमध्ये सांगितलेलं असणार. एखाद्या तो सेक्टरला लागू होईल किंवा एखाद्या स्टॉकला लागू होईल. आणि इंडेक्स हा तुमचा स्टॉकनंच बनवून मिळालेला आहे. त्यामुळे त्या स्टॉकचा इफेक्ट कमी होईल, जास्त होईल, त्यानुसार इंडेक्स मुवमेंट करत राहणार. आपल्याला लक्षात घ्या, न्यूज बेसिस कुठलंही टेक्निकल अनालिसिस काम करत नसतं, परंतु तरीही ॲज अ लेवल 10-5% तरी वर्क करतात. म्हणून आपल्याला उद्याच्याला अपसाईडसाठी 21,750 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. मी कालही सांगितलं होतं, आजही त्याच ठिकाणी रेजिस्टन्स घेतला आणि मार्केट फॉल आलं. जर अपसाईडला ही लेवल ब्रेक झाली तर लक्षात ठेवा आपले टार्गेट असतील, पहिलं टार्गेट असेल 21,872. ते ब्रेक झाल्यानंतर 21,950ला थोडा रेजिस्टन्स फेस करेल आणि तो जर फेस झाला तर त्यानंतर एक तुम्हाला 100 ते 150 पॉईंटचा सडन मुवमेंट मिळेल. लक्षात ठेवा, मी जेवढं ऑब्झर्वेशन केलंय, काय होतं, जसं प्रत्येकाच्या एक्सपायरीमध्ये 5 रुपयाचे कॉल हे 100 रुपये जात नसतात किंवा 100 रुपयाचे कॉल हे 1000 रुपये जात नसतात. तसं प्रत्येकच बजेटमध्ये तुम्हाला 2,000-3,000 पॉईंटची रॅली मिळत नसती. काही बजेट हे स्टकिंग असतात, खूप व्होलॅटिलिटी असते, काही बजेट निगेटिव्ह पडतात. गेल्या वर्षीच बघितलं तर 1500-1600 पॉईंटचा निगेटिव्ह फॉल होता. त्यामुळं वन वे कुणीही बसू नका. आता खूप सारे लोक बोलतात की पैसे किती असावात, पैसे किती ठेवा. सर लक्षात ठेवा, कुणाच्याही विश्वासावरती पैसे लावू नका. जरी तुम्हाला सेफ प्ले करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्शन समजूनच येते, बजेट काय करायला लागलंय किंवा बजेटमध्ये कशा घोषणा यायला लागल्यात. तुम्हाला ती 15 ते अर्ध्या घंट्यामध्ये डायरेक्शन समजून जाते, त्यानुसार प्ले करत बसा. जर मार्केट खूप ओलाटाईल असेल तर लक्षात ठेवा मार्केटला कमीत कमी 12-12:30 नंतर प्ले करायचं. बजेट जसं क्लिअर होत जाईल तसं मार्केट तुमची डायरेक्शन क्लिअर करत राहील, त्याचा वे क्लिअर होत राहील. आपण त्यानुसार एंट्री करा. आणि जर लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला सेफ प्ले करायचं आहे त्याला तर मी क्लिअर सांगेल की 1 नंतर प्ले करणे. डाटा वगैरे किंवा सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड सर्व गोष्टी घेऊन परफेक्ट एंट्री करणे. काही तुमचे जेही पॉईंट मिळतात वन वे घेऊन बाहेर पडणे. सर्वात बेस्ट उपाय की दुपारनंतर प्ले करणे, ज्याला सेफ प्ले करायचं असेल. हां, जे व्यक्ती मार्केटमध्ये 3-4 वर्षापासून असतात, ज्यांना बजेटचा एक्सपिरियन्स आहे, ते सकाळपासून प्ले करू शकतात. कारण की खूप लोकांचं असं म्हणणं असतं की बजेट म्हणजे शेअर मार्केटमधली दिवाळी. लक्षात ठेवा. हां, आता मी आत्ताच सांगितलं की जशी प्रत्येकाची एक्सपायरी ही बंपर लॉटरी नसते की 5चे कॉल 50 जातील, 5चे कॉल 100 जातील, तसं प्रत्येकच बजेटमध्ये 5चा कॉल 500 रुपये जाणार नाही. कुठले बजेट हे स्टकिंग पण असतात. आणि लक्षात ठेवा, जेव्हा मार्केटमध्ये मी काल पण सांगितले की बेरीज जर झालं तर खूप मोठा फॉल येऊन जाईल. कारण की तुम्ही इतिहास चेक करा की सगळ्यात जास्त पैसा हा बुलिशपेक्षा बेरिश मार्केटमध्ये बनतो. कारण की जर एखादा स्टॉक 800 रुपयाहून 4,000 रुपये जाण्यासाठी 5 वर्ष घेत असेल तर तो स्टॉक 4,000वरून 2,000 येण्यासाठी 1 मंथ पण घेत नाही. तुम्ही अडाणी चेक करा, अडाणीचे स्टॉक चेक करा, त्यानंतर तुमचा पॉलिकॅपचा शेअर चेक करा. जेही स्टॉक पडले असतील न्यूज बेसिसवरती ते स्टॉक चेक करा. त्यामुळं लक्षात ठेवा, उद्या बी काही न्यूज बेसिसच आहे, असं काही टेक्निकल तर नाही किंवा खूपच दिवसापासून मार्केट वन वे शो करते आता पडणार आहे. उद्या मार्केट चढेल किंवा पडेल हे न्यूज बेसिसच करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, न्यूज बेसिसचा जो फॉल असतो हा अचानक आणि खूप हेवी असतो. त्यामुळं प्रत्येकानं कॉल साईडलाच मार्केट जाईल हे मनातलं काढून टाका. पुट साईडलाही जाऊ शकतं आणि पुट साईडला गेलं तर कॉल साईडपेक्षा जास्त पैसा मिळू शकतो, हे बी लक्षात ठेवा. म्हणून
दिलेल्या लेवल प्रॉपर फॉलो करा. मार्केट होल्ड होतंय, आउट जातंय, या सर्व गोष्टी पहा आणि त्यानंतरच एंट्री करा. उद्या टॉप लॉस तर वर करूच शकत नाहीत. आज बँक निफ्टीमध्ये करत नव्हते 100 100 पॉईंटचे टॉप लॉस, तर उद्या तर बजेट आहे, उद्या तर अशक्य आहे टॉप लॉस कम करणं. तरीही प्रयत्न करा, इन द मनीमध्ये प्ले करण्याचा प्रयत्न करा, आउट द मनी टाळा. कारण की प्रीमियम खूप फास्ट इटिंग होणार, तुम्हाला समजणार पण नाही. कारण की व्होलॅटिलिटी जशी इन्क्रीज होईल तसा प्रीमियम तुमचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळं आउट द मनी टाळा शक्यतो. इन द मनी भले पैसे कमी मिळू द्या, परंतु पैसे घेऊन जावा. बाकी ज्या पण गोष्टी असतात त्या मी ग्रुपला अपडेट देत राहील. हेच सपोर्ट रेजिस्टन्सचे लेवल आहेत मी पाठीमागाली सांगितलेले. याच गोष्टी फॉलो करा, काही होणार नाही. थँक्यू.